नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी हर्षिकेश कदम, सिंजेंटा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये मी सोलापूर या ठिकाणी टेरिटरी मॅनेजर म्हणून काम पाहत आहे। तर आज आपण चिक्कीआळी तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर या ठिकाणी आज आपण सिम्बा हे वाण पाहण्यासाठी आलेलो आहे। तर आपल्यासोबत या गावचे प्रगतशील शेतकरी आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ की त्यांना सिम्बा हे वाण कसं वाटलं। नमस्कार दादा। नमस्कार। आपलं नाव, गाव आणि मोबाईल नंबर आमच्या सर्व शेतकरी बांधवांना सांगा। माझं नाव बसवराज मल्लिकार्जुन चोगदे। मग माझा मोबाईल नंबर 98 23 99 16 81 माझा मोबाईल नंबर आहे। बरं, हे जे कलिंगड केलंय ह्याच्यामध्ये तुम्ही हे सिंजेंटा कंपनीचं सिम्बा हे वाण लावलेलं आहे आणि बाजूलाच तुम्ही ह्याच्यामध्ये दुसऱ्या कंपनीचं वाण या ठिकाणी लावलेलं आहे। तर मी तुम्हाला विचारतो की कशा पद्धतीने तुम्हाला याचा अनुभव आला, म्हणजे पिकाच्या वाढीमध्ये, सेटिंगमध्ये सेटिंग कशा पद्धतीने फरक चांगला पडला? आहे साहेब, वाढीव पण चांगला आहे। कसं आहे ह्याचं सेटिंग लई जबरदस्त आहे। सेटिंगचं काय नाही, हे सिम्बा हेच लावावं हे आपलं मनाला पसंत पडली। म्हणजे येणाऱ्या हंगामामध्ये शेतकऱ्यांनी सिम्बा हे वाण लावावं, कारण ह्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं वाढ, सेटिंग वगैरे सगळं व्यवस्थित झालेलं आहे। आज आपला प्लॉट या ठिकाणी 30 दिवसात झालाय। एकाच दिवशी आपण त्या वाणाची पण आणि ह्या वाणाची पण लागवड आपण एका दिवशी केलेला आहे, एका दिवशी केलेली आहे आपण। तर ह्याच्यामध्ये तुम्हाला सिम्बा हे वाण सगळ्यात चांगलं या ठिकाणी आवडलेलं आहे आणि येणाऱ्या ह्याच्यामध्ये पण तुम्ही पण हे सिम्बा वाण लावत आहे। तर ह्याच्यामध्ये तुम्हाला रोगराई किंवा बाकी काही तर अडचणी ह्याच्यामध्ये वाटल्या का सिम्बा मध्ये? काही पण नाही साहेब, ते दुसरं वाण लावलं होतं ते चुकलंय। मी ते लावायचं नव्हतं, रोप नाही म्हणून तुमचे हे सिंजेंटा कंपनी एवढं रोप भेटल्यावर ते तेवढं आणून लावलो ते। अच्छा, म्हणजे ते वाण लावत असताना तुम्हाला त्याच्यामध्ये 1000 रोप आपल्या सिम्बा या वाणाचं तुम्हाला मिळालं, त्याच्यामुळे तुम्ही सिम्बा या ठिकाणी लावलं, बरोबर? आपल्याला पसंत पडला साहेब। आतापर्यंत ह्याच्यावरती फवारणी किती झालेल्या आहेत आपल्या? आता 2 दाग केलाय बघा। म्हणजे 2 फवारण्या आतापर्यंत 30 दिवसाच्या प्लॉट मध्ये झालेल्या आहेत? नाही, जास्तीत जास्त होतं साहेब, ते आपलं मनासारखं नाही म्हणून मी 2च करून सोडून दिलंय आता काढावं म्हणून। अच्छा, म्हणजे वाढ नाही झाली त्याच्यामुळे तुम्ही आता तो प्लॉट पसंतच नाही। अच्छा, तर येणाऱ्या हंगामामध्ये आपल्या भागातल्या शेतकऱ्यांनी सिम्बा हे वाण लावलं पाहिजे का? तुम्हाला काय वाटतं? लावल्याच पाहिजे साहेब, हे चांगलं आहे। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।